आता खरं सांगायचं म्हणजे त्या ट्रेनच्या पटरीवर चालू चालू एवढा वैताग आला होता ना, तुम्हाला काय सांगावं. आणि डोक्यात टेन्शन एकच, मागणं ट्रेन नाही यायला पाहिजे, नाही तर झाला कार्यक्रम. आता ह्याला काय झालं हे समजत नव्हतं. मी त्याला आवाज येत होतो, फोटो काढायला बघत नव्हता, नसून बसला होता. तिथे गेल्यानंतरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, काय खतरनाक होता. आमच्या मंगेश शेटला यांना फक्त नाचाचं पडलं होतं, बाकी काहीच नव्हतं. आता तेवढ्यात आलीन भाऊ यांना हॉटेल जलपरीची आठवण. आता तुम्हीच बघा. आता इथे फोटो काढायला तर थांबलो होतो, पण ढगामुळं सांगायचं म्हणजे काहीच दिसत नव्हतं. आता सांगायचं झालं म्हणजे एका महिन्या अगोदर रील चालू केल्या होत्या, पण या बहादरानं अख्ख्या पंचक्रोशीत माईक घेऊन सांगितलं. आता सगळेजण एवढ्या फॉर्म मध्ये होते की मला वाटलं मी बी फॉर्म मध्ये यावं थोडंसं. आता यांनी डायरेक्ट सूरज भैया चव्हाणचे डायलॉग चालू केले होते, आरक्यू झडक्यू गोलीगत धोका. आणि मग काय पोरांनी गाणी एवढे भारी लावले होते की जवळपासचे लोक सगळे नाचायला लागले होते. काय सांगू तुम्हाला. आता खरं सांगायचं म्हणजे पोरानं पहिल्यापासून गाणी एवढे भारी लावले होते ना की जवळपासचे लोक पण मॅड झाले होते आणि पुरी पण मॅड झाल्या होत्या. आता ह्यांची चालू होते भांडणं, पण तिसऱ्याला विचारलं, तिसरं सांगत होतं की या दोघांमध्ये गर्लफ्रेंड मुळे भांडणं चालू आहे. आता तिसऱ्यानं गर्लफ्रेंड पळून नेली आणि हेच भांडणं करत होते. आता आम्ही नेमकं तिथं आलो आणि सोडा 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 म्हणलं, त्यामुळे भांडणं जरा क्लोज झाली. आता या दोघांना उभं पाहून मला पण वैताग आला होता की हे दोघं काय विचार करत असतील. तर आमचे अँकर लोकांना बाजूला करण्यात लागले होते.